नवी मुंबई महापालिकेत गेल्या 30 ते 35 वर्षापासून कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत असलेल्या शेकडो कामगारांनी मनसे कामगार संघटनेशी फारकत घेत राष्ट्रीय श्रमिक आघाडी महाराष्ट्र राज्य या कामगार संघटनेचे ज्येष्ठ कामगार नेते यशवंत भोसले यांच्या राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या कामगार संघटनेत प्रवेश केला। त्यावेळी सोमवारी 22 डिसेंबर रोजी वाशी येथील आर्य समाज सभागृहात नवी मुंबई महापालिकेतील कंत्राटी कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ कामगार नेते यशवंत भाऊ भोसले यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून केली। आजचा दिवस हा तुमच्या कर्मचाऱ्यांच्या जीवनातला इतिहासात लिहिला जाणारा दिवस आहे हे लिहून घ्या। आजपासून खऱ्या अर्थानं क्रांतीला सुरुवात झाली आणि हक्क मिळवायला सुरुवात झाली। हा दिवस आजचा लक्षात ठेवा प्रत्येकाने, कारण एकदा आम्ही पाऊल टाकलं एकतर टाकत नाही आणि टाकल्यानंतर यश मिळवल्याशिवाय पाठीमागे हटत नाही, अशी एक मोठी ताकद आजपासून तुमच्या पाठीशी उभी राहिलेली आहे। राष्ट्रीय श्रमिक आघाडी या संघटनेच्या संदर्भामध्ये रामराजे भोसले यांनी, सतीश एरंडे काकांनी, राजेशजींनी थोडक्यात माहिती दिली। सर्व मित्रांना मी एकच सांगेन, राष्ट्रीय श्रमिक आघाडी ही संघटना महाराष्ट्रामध्ये शासनाच्या अनेक विभागांमध्ये, अगदी मुंबईच्या वरळी डेअरीमध्ये, गोरेगावच्या आरे डेअरीमध्ये आणि जेवढे सरिता केंद्र आहेत मुंबईमधली डेअरीची, त्यामध्ये सुद्धा आपली राष्ट्रीय श्रमिक आघाडी संघटना आहे आणि ती 27 वर्ष महाराष्ट्र लेबर वेलफेअर बोर्ड, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, त्यामध्ये आपली संघटना कार्यरत आहे। राज्यभर छत्रपती संभाजीनगर महापालिकेत आपली युनियन आहे, पिंपरी चिंचवड शहरात महानगरपालिकेमध्ये आपली युनियन आहे। सन 2001 सालापासून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील 572 कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन मिळाले पाहिजे यासाठी राष्ट्रीय श्रमिक आघाडीने लढा उभारला होता। इसवी सन 1992 साली नवी मुंबई महापालिका अस्तित्वात आली। आज महापालिकेतल्या आरोग्य विभाग असेल, पाणी पुरवठा विभाग असेल, गार्डन विभाग असेल, स्थापत्य विभाग असेल, सर्व विभागांमध्ये त्या ठिकाणी आज कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांच्या जागेवर संविधानाचा भंग करून जिथे आरक्षणाच्या जागा आहेत त्या पायदळी तुडवून कंत्राटी पद्धतीवर कर्मचारी या महापालिकेमध्ये गेली 30 वर्षापासून काम करत आहेत। वास्तविक त्यांना 240 दिवस झाल्यानंतर सेवेत कायम करणं हा कायदा आहे। कॉन्ट्रॅक्ट ॲब्युलेशन अँड रेग्युलेशन ॲक्ट 1970 सेक्शन 10 असं सांगतो की जे काम कायमस्वरूपी आहे तिथं तुम्हाला कंत्राटी कर्मचारी लावता येणार नाही, परंतु सर्रास अनेक महापालिकांमध्ये या पद्धतीनं बेकायदेशीर कामं चालू आहेत। त्यासाठी राष्ट्रीय श्रमिक आघाडी ही संघटना राज्यभर एक संघटित करून कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पूर्णतः प्रयत्न करत आहे। त्याचाच एक मोहिमेचा भाग आज नवी मुंबईमध्ये आहे। आज नवी मुंबईमधले जवळपास 700 कर्मचारी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे सभासद झालेले आहेत। त्यांची आज पहिलीच बैठक पार पडलेली आहे। या कायमस्वरूपी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जागेवर यांचं शोषण करून कंत्राटी पद्धतीवर वापरलं जातं आहे। यामध्ये ठेकेदार हे मलिदा लाटत आहेत, प्रशासनातले अधिकारी मलिदा लाटत आहेत आणि या लोकांचं एक आर्थिक शोषण चालू आहे। या संदर्भामध्ये लवकरच कायदेशीर मागणीपत्र माननीय आयुक्त यांना आम्ही देणार आहोत। जर आयुक्त यांनी 30 दिवसामध्ये या मागणीपत्रावर विचार केला नाही तर महापालिकेतील या सर्व कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्यात येतील।
सर, आतापर्यंत कित्येक युनियन आल्या, कित्येक कंत्राटी सभा देखील झाल्या, परंतु कंत्राटी कामगारांचे प्रश्न जसे आहेत तसेच आहेत, अजून सोडवले गेले नाही. काय वाटतं, ह्या युनियनच्या मार्फत तरी हे कंत्राटी कामगारांचे प्रश्न सोडवले जातील का, न्याय मिळेल का? अतिशय सुंदर प्रश्न विचारला. 30 वर्षामध्ये आज ज्या मागणीपत्र आम्ही सादर केलेलं आहे त्या मागणीपत्रानुसार खरं तर कायमस्वरूपी कामामध्ये कंत्राटी कर्मचारी लावता येत नाहीत. जर हे कर्मचारी 240 दिवसाच्या वर सलग सेवेत काम करत असतील तर त्यांना सेवेत कायम करणं हे प्रशासनाची जबाबदारी होती. त्या लोकांना, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना, क्लास 3 कर्मचाऱ्यांना रिझर्वेशन आहे कायद्यानं, ते दिलं गेलं नाही. आजपर्यंत या लोकांना कायम करावं अशी मागणीच करण्यात आली नाही. ती पहिल्यांदा मागणी होत आहे राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या माध्यमातून. त्यामुळं जी पिंपरी चिंचवड महापालिका असेल, पुणे महापालिका, औरंगाबाद महापालिका, सर्वत्र आम्ही संघर्ष करत आहोत. तिथं जे महापालिकेतल्या कर्मचाऱ्यांना, आता मुंबई महापालिकेतल्या कर्मचाऱ्यांना देखील न्याय मिळालेला आहे. काही आत्ताच पिंपरी चिंचवडमधले घंटागाडी कंत्राटी कर्मचारी परमनंट सुप्रीम कोर्टापर्यंत निकाल गेला आणि तिथे परमनंट झालेत. सफाई कर्मचारी परमनंट करावे असा निकाल लागलेला आहे. तोच निकाल BMC ॲक्टनुसार जर ह्यांना कंत्राटी पद्धतीवर ठेवलेला आहे तर यांना देखील तो निकाल लागणार आहे आणि हे सुद्धा परमनंट होतील याची खात्री आहे. सर, कंत्राटी कामगारांचा जो पगार आहे त्या पगारापेक्षा देखील त्यांना निम्मा पगार हा मिळत जात आहे. तो मलिदा कोण खातं, यामागचं काय मला वाटतं? आज आमचं पहिल्यांदाच आगमन झालेलं आहे. अजून महापालिकेमध्ये आम्ही शिरलो पण नाही आहे. त्यामुळं लवकरच महापालिका प्रशासनाला हा मी जाब विचारू. आत्ता शिक्षण मंडळामधल्या काही कर्मचाऱ्यांनी सांगितलं, इतर कर्मचाऱ्यांना 27,000 पगार मिळतोय, 30,000 मिळतोय, आम्हाला मात्र 15,000 रुपये मिळतो आहे. त्यामुळं 15,000 त्यांचे कोण खातंय याचा जाब जो आहे तो आम्ही आयुक्तांनाच विचारणार. ते जाब देत. काय द्याल? आज त्यांना तो मी आत्ताच सांगितलं की सर्वप्रथम स्थानिक स्वराज्य संस्थेच्या किमान वेतन दरानुसार जे दर आहेत ते लागू करावेत. आणि आता समान काम समान वेतनाचा जो निर्णय झाला आहे सरकारनं, केंद्र आणि राज्य शासनानं केलेला आहे, तो देखील लागू करावा आणि तो कायदा आहे त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी आम्ही करणार आहोत. धन्यवाद. या लढ्याला यश येऊन कामगारांच्या पूर्वीच्या कामाच्या फरक सुमारे 62 कोटी रुपये मिळवून दिल्याचे कामगार नेते यशवंत भाऊ भोसले यांनी सांगितले. बंधू भगिनी यांचं स्वागत. आज एकदम खुशीचा दिवस. जसं साहेबांनी सांगितलं आहे 2026 आनंदाचं जाईल. प्रथम असा मुद्दा होता आमचा, नवी मुंबई महानगरपालिकेत गेल्या कित्येक वर्षापासून 10 वर्षापासून पगारवाढ झाली नव्हती. साहेबांनी सांगितलेले मुद्दे बरेच काही चांगले होते. त्याच्यात ग्रॅज्युटीचा मुद्दा होता, परमनंटचा मुद्दा होता, अजून एरियसचा मुद्दा होता. असे बरेच मुद्दे आमच्याकडे आहेत. इथले जे कामगार जमलेत त्या कामगार बंधूंचं सर्वांचा आभार आणि धन्यवाद. थँक्यू. सर, तुमचं नाव? विजय राठोड. विजय राठोड. ओके. पोस्ट काय? पोस्ट अजून आम्ही घेतली नाही, पद घेतली. घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने चतुर्थ श्रेणी कामगारांना आरक्षण ठेवले आहे. चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना स्वतःचे घर मिळावे, 1990च्या कंत्राटी निर्मूलन कायद्याचे पालन व्हावे, यासाठी आगामी काळात आम्ही मोठा लढा उभारणार असून सर्व कंत्राटी कामगारांनी एक दिलाने आमच्या सोबतीने लढ्यात सामील व्हावे असे आवाहन यशवंत भाऊ भोसले यांनी केले. या सर्वसाधारण सभेत राष्ट्रीय श्रमिक आघाडी संघटनेचे सरचिटणीस सतीश एरंडे, मुंबई विभाग अध्यक्ष रामराज भोसले, कार्यालयीन सचिव राजू अरणकल्ले, घणसोली विभागाचे महेंद्र अनंत पाटील, DK कोळी आदी उपस्थित होते. हार्दिक स्वागत. आता बघतात यशवंतभाऊ भोसले यांच्या रूपाने आज नवी मुंबईला कामगार नेता भेटला आहे आणि गेल्या अखंडित बघताय का कामगार किती कंत्राटी कामगार त्रासदायक झालेले आहेत जगणं. तरी मी साहेबांना विनंती करीन त्यांच्यामार्फत आपण या येणाऱ्या वर्षी आणि कामगारांना न्याय द्यावा आणि काय न्याय मिळावा ही त्यांच्याकडून आम्हाला आशा असेल. धन्यवाद. सर, तुमचं नाव? महेंद्र पाटील, पोस्ट? वॉटर सप्लाय डिपार्टमेंट. कॅमेरामन अक्षय तांडेलसह रिपोर्टर पल्लवी पाटील, आवाज महाराष्ट्राचा, वाशी, नवी मुंबई.
नवी मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी, समस्या, विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.